नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुचरित्र वाचनाचा प्रवास सुरू करणार आहोत। मग थोडक्यात सांगू शकता, गुरु चरित्र हा एक अद्भुत ग्रंथ आहे ज्यात सद्गुरू साईनाथ यांचे चमत्कार, लीला आणि त्यांच्या भक्तांना मिळालेला आशीर्वाद यांचा उल्लेख आहे। दर दिवसासाठी एक कथा किंवा अध्याय ठरवा, त्यांचे सारांश तसेच तुम्हाला काय शिकायला मिळाले यावर थोडं बोलून शेवटी एक प्रेरणादायी संदेश द्या। जसे या वाचनाने माझ्या जीवनातील दिशा स्पष्ट झाली, तुमच्या जीवनातही ही पुस्तके कथा प्रबळ प्रेरणा देतील। एक रोज केवळ त्या दिवसाचेच अध्याय पुढे जाऊन संपवायचे नाही, बोट फिरवून नाही, दोन मोठ्याने स्पष्ट उच्चारणाने वाचायचे। मध्ये बोलणे नाही, फोन नाही, लक्ष विचलित नाही। 3 दुपारी 12 ते दुपारचे 12:30 दत्त भिक्षा वेळ, या वेळेत वाचन नाही। ये उठावे लागले तर पुन्हा अंघोळ करून बसणे, अडखळल्यास खडीसाखर घेणे हरकत नाही। 4 रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम पोथीचे नियम, पहिल्या दिवशी पोथी ठेवून द्या, नंतर 8 दिवस हात लावायचा नाही। मध्ये वाचन थांबले तरी पोथी हलवायची नाही। कोणी भेटायला आले तर पोथीजवळ नेऊ नये। अशुद्धी निवारणासाठी घरात आल्यानंतर थोडे गोमूत्र शिंपडणे। वाचन पूर्ण झाल्यावर आभार प्रार्थना, संपूर्ण सेवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण। एक वाक्यात सार आपण वाचत नाही, महाराज आपल्याकडून वाचून घेतात। फक्त नियम पाळा आणि श्रद्धा ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त सागर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।